त्याला प्राधान्य द्यावं। मंडळीमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य आम्ही कोणाला द्यावं? कोलोसे पत्र पहिला अध्याय 18 वचन, कोलोसे चॅप्टर 1 वर्स 18। तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आदी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अर्थात कोण? येशू ख्रिस्त, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे। खूप महत्वाची गोष्ट आहे। मंडळीमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य, महत्व येशू ख्रिस्ताला दिलं पाहिजे। वारंवार बऱ्याच वेळा असं घडतं की माणसांना जास्त गौरव दिलं जातं, काही ठिकाणी फक्त एखाद्या व्यक्तीला जास्त महत्व दिलं जातं, एखाद्या संघटनेला महत्व दिलं जातं। परंतु आम्ही आमच्या विश्वासात एवढं प्रबळ व्हायचंय की मंडळीमध्ये तुम्ही संदेश सांगायला जरी उभे राहिले, तुम्ही आराधनेला जरी उभे राहिले, प्रार्थनेला जरी उभे राहिले, एवढंच काय, पण तुम्ही कोणाशी बोलत जरी असले, त्या बोलण्यातून फक्त येशू ख्रिस्तच झळकला पाहिजे। प्रभूला पहिलं प्राधान्य आमच्या जीवनात आम्ही दिलं पाहिजे। यशस्वी सेवेचं एक रहस्य आहे। प्रभूला धन्यवाद। काही वर्षांपूर्वी एक मुंबईमध्ये माटुंगा या ठिकाणी पेंटिकॉस्टल चर्च चालू होतं, आणि पेंटिकॉस्टल जे आपले बांधव आहेत त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत अशी आहे की ते शांत रीतीने करत नाहीत प्रार्थना, खूप आवाज, आवेश, जसं देव ज्यांना चालवतो, प्रभू त्यांना चालवो, प्रभूची स्तुती असो। पण काही आजूबाजूच्या लोकांना थोडीशी ऍसिडिटी झाली त्या आवाजामुळे, आणि त्यांनी काय केलं की त्यांना मळमळ झाल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं, आम्हाला डिस्टर्ब होतंय। यांच्या घरात मोठमोठे साऊंड स्पीकर्स, पिक्चरचे गाणे, हे ते भांडणं, यांचा आवाज चालेल, पण त्यांना प्रार्थनेचा आवाज नकोय, येशूचं नाव नकोय। आले पोलीस, आणि ते एक पोलीस वरती चढले, लहान गल्लीमध्ये ते चर्च, आणि मग काय पोलीस वरती आले आणि मग सांगितलं तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल पाळताना। पास्टरनी सांगितलं की मी इथून तुमच्या बरोबर येणार नाही, हे चर्च इतक्या वाजता सुटतं, तोपर्यंत खाली थांबा, त्याच्यानंतर मी तुमच्या बरोबर येईल। त्यांनी त्यांचा संदेश पूर्ण केला, व्यवस्थित प्रार्थना घेतली, तोपर्यंत सगळे ऐकत होते। त्यांचा राग अजूनच भडकत होता, का? कारण तुम्ही त्यांना एवढं वेट करायला सांगितलं, धार्मिक कार्यक्रम आहे, आम्ही सोडून येणार नाही, नंतर फासावर द्या ते पण चालेल। आणि मग प्रार्थना झाली, सेवक त्यांच्या बरोबर गेले, सगळे चर्च रडायला लागलं, आणि हे ते बऱ्याच गोष्टी अशा ह्या दिवसात खूप घडत आहे, आपण सावध राहायचे। आणि मग त्यावेळेस पास्टरांना ते घेऊन गेले आणि बसवले एका कोपऱ्यात कितीतरी वेळ, आणि मग नंतर मोठे साहेब आले, इन्स्पेक्टर, आणि त्यांनी पास्टरांना पुढे बसवलं आणि म्हटले काय चाललंय तुमचं? काय म्हटले? काय चाललंय तुमचं? हे पास्टर म्हटले तुमचं काय चाललंय? बोले उत्तर देतोस काय मला? काय झालं? हा असं तसं नाही, नाही तुमचं काय चाललंय हे तुम्हाला प्रेमाने नम्रपणे विचारतोय। काय नाही मळतोय, तुला काय झालं? बोले हेच आम्ही लोकांना सांगतो, करू नका, बाकी काही नाही सांगत, वाईट गोष्टीतून बाहेर या, तुमचा धर्म, जात काहीच बदलायची गरज नाही। काय गरज आहे? जाती पाती येशूने मानले का कधी? येशू जात मानणारा असता तर कधीच शमरोनी श्रीसी बोलला नसता। जाती, धर्म, ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे परमेश्वर, जे ईश्वर प्राप्तीसाठी खऱ्या मनाने झटतात, देव त्यांना प्राप्त होतो, प्रभू त्यांना भेटतो, येशूचं दर्शन त्यांना होतं। आणि ह्या शब्दाने किंवा ह्या वार्तालापाने प्रभूने पूर्ण त्या इन्स्पेक्टरचा कंट्रोल घेतला, उठले, डस्टबिन मध्ये तंबाखू टाकली, म्हणजे महाराज मला माफ करा, गाडीमध्ये बसा, जेवढ्या रागात घेऊन आले तेवढ्या प्रेमात परत सोडून गेले, आणि परत कधीच पोलीस तिकडे आले नाही। ही गोष्ट कशी होऊ शकते? समाजात वाईट गोष्टी पसरवणाऱ्यांना मोठं स्थान आहे, पण जे लोक सत्य मार्गाने पुढे चाललेत त्यांना सैतान नेहमी डिवचत राहतो आणि त्यांच्या जीवनावरती आघात करतो। मग आज ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला प्राधान्य देतो, त्याला आम्ही मोठं म्हणतो, त्याला आम्ही श्रेष्ठ म्हणतो, तो एवढा जबाबदार आहे की तो बरोबर आमची काळजी घेण्यास योग्य परमेश्वर आहे। हालेलुया। तो आम्हाला त्याची कृपा पुरवणारा देव आहे। मंडळीत आम्ही डिक्लेअर केलं पाहिजे, येशू ख्रिस्तच मंडळीचा मुख्य आहे, पुढारी आहे, तो मस्तक आहे। ज्यावेळेस आम्ही एखाद्या घरात जातो त्यावेळेस बायबलमध्ये लिहिलंय की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या घरात जाता त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला लूक 10 अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिलंय, लूक 10 आणि 5, ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरास शांती असो असे प्रथम म्हणा। प्राधान्य कुठल्या गोष्टीला? शांती असो। कुठली शांती? जगाची नाही, ही
देवाची स्वर्गीय शांती आहे. ही स्वर्गीय देवाची पवित्र शांती, ही शांती तुम्हाला असो, ह्या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. प्रभूचं नाव डिक्लेअर केलं पाहिजे. शांतीच्या राजकुमाराला तिथं बोलवलं पाहिजे. येशू ख्रिस्त पण सेवा करत असताना अंधाधुंदी सेवा करत नव्हता. ऐकलं तुम्ही? बोलवलं म्हणजे कुठेही निघायचं, ह्याला सेवा म्हणत नाही. ऐकलं तुम्ही? प्रत्येक अपॉर्च्युनिटी देवापासून नसते. कधी कधी सैतान माणसाला ट्रॅप करायचा प्रयत्न करतो, कुठंतरी अडकवण्यासाठी. कदाचित नको तिथं कुठंतरी तुमचा वेळ जावा, वाया जावा म्हणून कधी सैतान पण तुम्हाला कोणाच्या द्वारे आमंत्रण देऊ शकतो नको त्या ठिकाणी. प्रत्येकच, एखाद्याने प्रार्थनेला बोलवलं, देवाने बोलवलं 100%. एखाद्याने म्हटलं की बाळासाहेब संध्याकाळी दारू प्यायला या, ही देवाची अपॉर्च्युनिटी असू शकत नाही. प्रत्येक आमंत्रण हे देवापासून असू शकत नाही. म्हणून सगळीच आमंत्रण स्वीकारायची नाही. देवाला विचारायचं मी जाऊ की नको जाऊ. देव तुम्हाला प्रकट करेल त्या ठिकाणी जायचं. येशू ख्रिस्त पण त्याची सेवा करीत असताना परमेश्वराच्या योजनेने तो चालत होता. एकदा काय घडलं की एका ठिकाणी येशू ख्रिस्त चांगलं सेवेचं कार्य करतो. खूप चिन्ह चमत्कार घडले. काय झालं वाचूया आपण. लूक 4 अध्याय 42, 43 आणि 44. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्या जवळ आले. आता हे 42 वचनाच्या आधीची वचन आहेत, त्याच्यात खूप चमत्कार केलेत प्रभूने. परंतु या ठिकाणी येशू ख्रिस्त दिवस उगवल्यानंतर रानात निघून गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्या जवळ आले आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. आपल्यापासून जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. इथंच थांब, कुठंच जाऊ नको, इथंच थांब. कारण त्याने चमत्कारच एवढे केले. आता येशू ख्रिस्त, आपला भावसिंगपूर आहे ना, ओके, भावसिंगपुरामध्ये येशू आला. जशी येशूने भावसिंगपुरामध्ये एंट्री केली, रस्त्यात गरीब लोक बसलेत, कोणाचा हात मोडलाय, पाय मोडलाय, चल उठ, बरा हो, चल चल. येशू म्हणतो सगळ्यांना चल तू बरा झाला. काय वातावरण होईल आपल्या भावसिंगपुरामध्ये. कोणी आजारी आहे, जाता जाता रस्त्यात कोणी बेड रिडन आहे, प्रभू मी आजारी आहे, उठ तिकडूनच चल. प्रभूने दारातूनच आवाज दिला असता. लाजराला कबरेतून बाहेर बोलवतो, एखाद्याला घरातून बाहेर बोलवलंच ना. चमत्कार करत 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 चर्च परत इथं आला. अख्ख्या भावसिंगपुरातले लोक इथं जमा होते. याला जाऊ देऊ नका, कारण आम्ही नेहमी आजारी पडतो, आम्हाला नेहमी समस्या असतात. जेव्हापासून आलाय तेव्हापासून चमत्कार करतोय. हा आमच्या बरोबर राहिला पाहिजे ही त्यांची इच्छा होती. लोक त्याला जाऊ देईना, तिथून सोडायला तयार नव्हते. त्यांनी गारडाच घातला म्हणा, प्रभू तू इथून जायचं नाही, इथंच थांबायचं. कुणीच मरणार नाही, हालेलुया. कुणीच आजारी पडणार नाही, कुणीच गरीब राहणार नाही, तू इथंच थांबायला पाहिजे. ही परिस्थिती आहे. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्या जवळ आले आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, म्हणजे येशू काय म्हणाला ऐका, मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे. मला एका गावासाठी नाही पाठवलं, मला खूप ठिकाणी जावं लागणार आहे. आणि प्रभू तिथून निघाला आणि तो गावोगाव गेला. मग तो गालिलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला. लोक त्याला एका गावात गेल्यानंतर जाऊ देत नव्हते. त्याच्या सेवेला ते अडखळण निर्माण करून तेवढंच ठेवण्याचा प्रयत्न करत होते. आज आमची जी सेवा आहे, ह्या सेवेला कुठल्याच प्रकारच्या बाउंड्रीज आज नंतर पडता कामा नयेत. मी फक्त मराठी लोकांचा पाळक आहे, तू मराठीने मग पराठा खाशील एक दिवशी, काय फायदा नाही. मी फक्त ह्याच मंडळीमधला पाळक आहे, मी कुठंच जात नाही, असे मी तुम्हाला पास्टर नाव घेऊन सांगू शकतो. जे आपल्या मंडळीतून बाहेर वचन सांगायला त्यांना आवडतच नाही, त्यांना शेकडो लोकांनी आमंत्रण दिले की आमच्या पण मंडळीची उन्नती होऊ द्या, तुम्ही या, पण ते स्वतःचं चर्च सोडायला तयार नाही. याला म्हणतात स्वार्थी पाळक. प्रेस द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही एखाद्या ठिकाणी अडकून पडतो, देवाची सेवा कशी वाढणार आहे. ज्यावेळेस आम्ही फक्त त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करतो. आज आमच्या महाराष्ट्रात काय आहे की जेवढी मोठी शहर आहेत, मुंबईत भरपूर पास्टर आहेत, खूप पास्टर आहेत, सिटीज औरंगाबाद भरपूर पास्टर आहेत, खेड्यांमध्ये अशी खूप गाव आहेत की जिथं चर्च आहे पण पास्टर नाहीये. का?
त्या आत्मे नाहीयेत? खेड्यांमध्ये जे आहेत त्या आत्मे नाहीत का? त्यांना स्वर्ग राज्य नकोय का? त्यांना देवाच्या राज्यात वाढवायचं नाहीये का? मग आज शहरातील पालकांची जबाबदारी, आपल्या चर्चचे जे लोक सेवेसाठी तयार होत आहेत त्यांना एकत्र करून शिक्षण द्यायचं आणि त्यांना एक एक गावावरती नेमवायचं. आठवडाभर सोमवार ते शनिवार आपल्या मंडळीतले सुवार्थिक एक एक गावामध्ये जाऊन तिथं भक्ती त्यांनी घेतली पाहिजे. आणि मग ज्यावेळेस ती मंडळी उभी राहील मग रविवारच्या दिवशी त्यांना एक पाळक अपॉइंट करून देणं ही चर्चची जबाबदारी आहे. बोला येशू मसीह की जय. हे सत्य प्रियांनो, येशू एकाच जागेवर थांबून राहिला नाही. ही सेवा आहे, हिला अमर्याद करा. ह्याच्या भोवती कुठल्याच बाउंड्रीज उभ्या करू नका. इथं फक्त पुरुषांनी संदेश द्यावा, स्त्रियांनी फक्त गप्प बसावं, स्त्रियांनी आराधना करायची नाही, स्त्रियांनी हे करायचं नाही ते करायचं. त्यांच्या हातच्या भाकरी बरे खाता तुम्ही, खायला चालतं तुम्हाला स्त्रियांच्या हातचं, त्यांची प्रार्थना चालत नाही. मी तर म्हणतो की प्रत्येक मंडळीमध्ये जे महिला मंडळ आहे, स्त्रियांचा संघ आहे, त्यांच्या प्रार्थनेच्या जोरावर मंडळी वाढत असते. त्यांच्या प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून माझ्या बहिणींनी ही विनंती आहे की त्यांनी प्रार्थनेचा संघ उभारला पाहिजे. एक असा व्हॉट्सअप ग्रुप ज्याच्यात औरंगाबादच्या प्रत्येक चर्चच्या बहिणी एकत्र येतील. त्यांच्यात असं कनेक्शन, असा जिव्हाळा, असं प्रेम, त्यांना नेतृत्व करणारे काही लोक असतील आणि सगळ्या बहिणी एकत्र. बघा देवाचं काय रिवायवल येईल. बोले येशू मसीह की जय. सगळ्यात पहिलं प्रभूने दर्शन महिलांनाच दिलंय आणि बघा सुवार्थ कुठल्या कुठं चालली. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. तुमचा BBC फेल आहे, हालेलुया. कुठला पण तुमचा चॅनल असो तो फेल आहे. स्त्रियांवर देवाची एवढी मोठी दया आहे. मग आम्ही त्या कॉलिंगचा, त्या पाचारणाचा वापर केला पाहिजे. आम्ही प्रियोरिटी कशाला देतो, प्राधान्य कशाला देतो, या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पवित्र आत्मा देण्याचं येशूने आम्ही वचन दिलं. कधी? जैतुनाच्या डोंगरावरती पुनरुत्थित ख्रिस्त 40 दिवस लोकांना दर्शन दिलं, सगळं झालंय आणि आता स्वर्गारोहण करायचं. त्याच्यापूर्वी प्रभूने आम्ही वचन दिलं, प्रेषितांची कृत्य पहिला 8व्या वचनामध्ये, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला गाडी आणि बंगला प्राप्त होईल. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, भरपूर पैसा प्राप्त होईल. पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होईल? बस हेच महत्वाचं आहे. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही काय करा? सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर आणि यरूशलेमेत टप्पे बघा. कुठं? यरूशलेमेत. शिष्यांना पवित्र आत्मा कुठं मिळाला? कुठं होती माडीवरची खोली? यरूशलेमेत. सगळ्यांनी म्हणा यरूशलेमेत. बघा यरूशलेमेत सर्व यहुदियात, शमरूनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. कुणाचे साक्षी? प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी आम्ही होणार आहोत. हे प्रभूचं वचन आहे आणि ते वचन पेंटिकॉस्टच्या दिवशी पूर्ण झालं. सगळ्या 120 लोकांवरती देवाचा आत्मा उतरला. सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, नवनव्या भाषांमध्ये बोलू लागले, देवाच्या अभिषेकाने भरले, देवाचं गौरव झालं आणि ते काय झाले? साक्षी झाले. सगळ्यात आधी कुठं? यरूशलेमेत. सगळ्यात सुरुवात कुठून आहे? यरूशलेमेत. यरूशलेम याचे बरेच अर्थ वेगवेगळे घेतले जातात, पण सुरुवात इथून करूया. यरूशलेम म्हणजे माझा परिवार. सगळ्यांनी म्हणायचं हालेलुया. मला माझा परिवार. यरूशलेम, तुम्ही जिथं राहता, यरूशलेमेत ते राहत होते. जिथं तुम्ही राहता तिथून सुवार्ता प्रसाराला सुरुवात झाली पाहिजे. आज बहुतांशी लोकांची प्रार्थना असते, इथं संडे स्कूल घ्यायला तयार नाही, पण देवा मला सेवेसाठी अमेरिकेला पाठव. का? तिकडे पास्टर संपले का सगळे? खरंच झाले सगळे अमेरिकेचे पास्टर. तुला का जायचंय? मला जर आज कोणी विचारलं पास्टर अमेरिकेला जायचंय का औरंगाबादला, मी म्हणाल औरंगाबादलाच जायचंय मला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. इथं माझ्या महाराष्ट्रात लोकांना अजून वचन पोहोचलं नाही, कितीतरी लोकांपर्यंत अजून सुवार्ता पोहोचली नाही. मी काय करू तिकडे जाऊन? देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचं लक्ष आमच्या घरावरती असणं गरजेचं आहे, आमच्या परिवारावरती असणं गरजेचं आहे. ते सुधरवत न सुधरवत हा तुमचा लुकआउट नाहीये. सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. सुवार्ता सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रियॉरिटी काय? प्राधान्य कशाला आहे? सुरुवात आमच्या परिवाराकडून आम्ही केली पाहिजे. आमच्या परिवारात आधी सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. नंतर यहुदिया.
यहुदिया म्हणजे शेजारी, आधी स्वतःच्या घरात मग शेजाऱ्यांना. सिक्वेन्स उलटा करू नका. हालेलुया. जर तुम्ही डायरेक्ट दुसऱ्यांना सांगायला जाल, लोक म्हणते तुझ्या घरात काय चाललंय ते बघा. सहज आहे, सोपं आहे. म्हणून आज आम्ही आमच्या घरापासून सुरुवात करावी. यरुशलेमेत, यहुदिया आणि नंतर शमरोनात. शमरोनात काय? वैरी. जे आम्हाला वैरी समजतात त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सत्य रिव्हील केलं पाहिजे. हालेलुया. वैऱ्यांची पण आम्ही भेट घेतली पाहिजे. आम्ही त्यांना वैरी नाही समजत, पण जे तुम्हाला वैरी समजतात, ज्यांना शुभवर्तमान ऐकण्याची इच्छा नाही किंवा जे देवापासून दूर गेलेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. आणि मग जगाच्या शेवटापर्यंत. आम्ही डायरेक्ट जगाचा शेवट मागितला तर सुवार्थ होऊ शकत नाही. प्रत्येक सेवकाची एक सेवा करण्याची एक छान अशी सुरुवात असते. किती लोक आमेन म्हणतात त्या गोष्टी? हालेलुया. तुम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलंय ते फार महत्वाचं आहे. आज जर तुम्ही पण तसंच म्हणाल की देवा, देवा जे केलं आज परत माझ्या चिन्हात कर, मी तयार आहे ती किंमत मोजायला. आम्ही का फॉल्स इम्प्रेशन मध्ये राहतो. ख्रिस्ताने किंमत मोजली. ती कशाची मोजली? पापांची मोजली. ख्रिस्ताने किंमत मोजली, तुमच्या शापांची किंमत मोजली. पण तुम्हाला आणि मला पण काहीतरी परिश्रम प्रभूसाठी करावे लागतील. जे लोक आळशी आहेत ते सगळं प्रभूवर टाकतात. या घटनेतून आम्ही शिकत आहोत, तुम्ही ज्या गोष्टीला प्राधान्य द्याल त्या गोष्टीत तुमची वाढ आणि उन्नती होणार आहे. सेवेत आमची प्रायोरिटी काय? आधी यरुशलेम, मग शेजारी यहुदिया, मग पलीकडचे शमरोन आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये. आमचे सिक्वेन्स कधीच चुकता कामा नयेत. मिनिस्ट्रीत सर्व प्रकारचे लोक येतील. ऐकते का चर्च? लीडर्स, पास्टर्स, सगळ्या प्रकारचे लोक येतील. श्रीमंत येतील, गरीब पण येतील. श्रीमंत आले म्हणून 2 तास त्यांना एक्स्ट्रा देऊ नका. परत ऐका, गरीब आला म्हणून तू तिकडं कोपऱ्यात बस, मी तुला ओळखत नाही, असं वागायचं नाही. हे पैशावाले लोक पैसे देऊन देऊन तुम्हाला गुलाम बनवल्याशिवाय राहणार नाही. एक दिवशी हे दाखवतील की त्यांच्या पैशावर तुम्ही मोठे झालात. अब्राम काय वेडा होता का? 5 राजांकडून त्याने सगळी संपत्ती लुटून आणली, जी त्यांनी लुटून दिली होती सदोम गमोराची. ते लोक खुश झाले. तुला काय पाहिजे घे. अरे हाट, उद्या उठून म्हणाल आमच्यामुळं हा अब्राम श्रीमंत झालाय, तुम्ही नाही श्रीमंत करणार, माझा देव मला धनवान करणार. हालेलुया. प्रत्येक सभासद, प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी एक सारखा असला पाहिजे. शरीराचे आम्ही अवयव आहोत. ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. डोळ्याला डोळ्याचं काम करता आलं पाहिजे. कानाचं काम ऐकणे. जे कानाचं काम आहे ते डोळ्यांना करता येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक कॉलिंगचा व्यक्ती चर्च मध्ये महत्वाचा आहे. प्रायोरिटी, प्राधान्य देताना शिष्य पण ह्याच गोष्टीमुळे गडबडले. आमच्यात कोण मोठा आहे, आम्ही काय आहोत काय नाही, तिथंच गडबड झाली होती. आज आमच्या मंडळीमध्ये आम्ही सर्वांना एकसारखं बघितलं पाहिजे. आधी यरुशलेम, मग यहुदियात, मग शमरोनात, मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत. प्रायोरिटी ह्या गोष्टीत जास्ती पाहिजे. काही लोकांना दोष काढायला आवडत राहतं. हा असा, तो तसा, याने असं केलं आणि त्याने तसं केलं. ह्याने आणि त्याने, त्याला म्हणायचं तुझ्याबद्दल 2 वाक्य बोल. कोण काय करतंय, काही लोकांना त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. आपल्याकडे एवढा वेळ नाहीच आहे. जे खरंच देवाच्या सेवेत पूर्ण इन्व्हॉल्व झालेत त्यांना कोणाची निंदा करायला किंवा कोणाबद्दल बोलायलाच वेळ नाही. बायबल काय सांगता ऐका. लूक 6 अध्याय 42 वचन. लूक चॅप्टर 6 वर्स 42. अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील, भाऊ तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे. अरे ढोंग्या,
पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. कुसळ छोटीशी गोष्ट आहे, मुसळ कुठतात ना मुसळ. भावाच्या डोळ्यातलं त्याला मुसळ दिसतं, स्वतःच्या डोळ्यातलं त्याला मुसळ दिसत नाही, असा अर्थ आहे. कधी कधी मनुष्य इतरांना दोष देत बसतो. प्रायोरिटी ही करायची आम्ही, दुसऱ्याचे दोष काढण्याआधी स्वतःतले दोष आम्हाला सापडले पाहिजे. जो व्यक्ती स्वतःला करेक्शन करू शकतो त्याची उन्नती कुणीच थांबवू शकत नाही. जो म्हणतो माणूस आहे, चुका होऊ शकतात आणि चूक झाल्यानंतर पटकन जो ऍक्सेप्ट करतो, हो चुकलं, मी आता ती चूक परत करणार नाही, तुमची उन्नती कोणी थांबवू शकत नाही. आणि ह्याच्या उलट काही लोक असतात, मी तसं केलंच नाही, तसंच करत राहतो. आयुष्यात कधी त्यांची उन्नती होत नाही, ते तिथंच तिथंच. ते आता ते बैल घेऊन ते ऊसाचा रस काढतात का, ते गोल गोल गेलं काढतात, आहे क्या बात आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघितलं तुम्ही ते, है ना? तो ऊस असा टाकला जातो, मग तो बैल फिरतो. ऊस असा एकदम वाकडा तिकडा होऊन निघतो, एकदम चपटा म्हणून. ऊसाला वाटतं तर संपलं, नाही, फोल्ड करायचंय, परत फोल्ड करून टाकतात. तिकडून निघाला का त्या ऊसाला वाटतं चला बाबा सुटलो, नाही, अजून लिंबू टाकायचं बाकी आहे, फोल्ड करून. जीवन असं आहे, आम्हाला वाटतं संपलं, पण संपतच नाही. सगळ्या गोष्टी अशाच आपल्याबद्दल होत असतात. आणि तो बैल नुसता फिरत राहतो एकाच जागेवरती, एकाच जागेवर, एकाच जागेवर, एकाच जागेवर. त्याला वाटतं मी खूप लांब आलोय, तिथंच आहेस. असा स्वभाव नसावा. हालेलुया. आम्हाला उन्नतीसाठी जे गरजेचं आहे त्या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. ज्या गोष्टीने आमची मंडळीची, आमच्या लोकांची वाढ होणार आहे त्या गोष्टींवर आम्हाला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. परमेश्वराने सगळ्यांची सेवा वाटून दिलेली आहे. इफिस 4 अध्याय 11 ते 13 वचने, इफिशियन्स चॅप्टर 4 वर्सेस 11 to 13. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्यकर्ता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आम्ही सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. आमेन. हे आमचं कॉलिंग आहे आणि जे आमचं कॉलिंग आहे त्याला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आराधकांनी त्यांच्या कॉलिंग वरती पूर्ण फोकस केलं पाहिजे. जे लोक आपली कॉलिंग विसरतात ते देवाच्या राज्यात खूप मोठी गडबड करू शकतात. कळतं आपल्याला? हो का नाही? एखादा म्हटलं मी मोटरसायकल एकदम चांगली चालवतो, आज मला विमान चालवायला द्याच, काही पण विमान कोसळलं तरी चालेल, पण पायलट मलाच करा. त्याला जमणार आहे का? ते नाही जमू शकत. जे तुमचं कॉलिंग आहे, ज्या गोष्टीसाठी देवाने बोलवलंय ते काम आपण केलं पाहिजे. दुसऱ्याच्या कॉलिंग मध्ये जर आम्ही बसण्याचा प्रयत्न करू, आज हा माझा सूट मला बरोबर बसलाय, आता ह्या लेकराला नाव काय, नाव तुझं? अभिजित. अभी क्या अभिजित चुका है, अभिजित. अभिजितला बरोबर बसेल का हा? किंवा त्याचं टी शर्ट मला बसेल का? मला वाटलं मला अभिजित सारखं हँडसम दिसायचं, घालून चालेल का त्याचं टी शर्ट? मला नाही चालणार. जो सगळा देवाने आपल्यासाठी ठेवलाय, जे परमेश्वराने आपल्यासाठी ठेवलंय, ते आपल्या कॉलिंग मध्ये आम्ही पक्क उतरलं पाहिजे. बरेच लोक डेली आपलं कॉलिंग बदलत राहतात. वचन माहित नाही, फक्त तू खूप क्रुसेड अटेम्प्ट केलास माझ्या भावा, म्हणून तुला ते वचन ऐकून ऐकून असं वाटतंय की मला सगळं आलं, परंतु त्याने सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाही. बायबल कळण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. आणि मी अजून एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट करेल, कदाचित आपण सहमत व्हाल किंवा नाही मला माहित नाही. पवित्र आत्मा आला ना, तुम्ही कुठल्या बायबल कॉलेजला नाही जरी गेलेले असाल
तरी तुमच्या मुखातून प्रगल्भ गोष्टी बाहेर पडतील. का? कारण की बायबल कॉलेजमध्ये शिक्षकांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला शिकवलंय. प्रभूची स्तुती असो त्याच्याबद्दल. पण इथं डायरेक्ट शिक्षकांचा टीचर पवित्र आत्मा तुम्हाला डायरेक्ट टीचिंग देतो. मग का नाही देवाचा मोठा गौरव होणार? पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या कॉलिंग मधून उजवे डावीकडे वळून स्थिर राहिलं पाहिजे. सेवक सेविका देवाचे लोक पडण्याची फक्त 3 कारण आहेत. ऐकते तुम्ही? बोललं तर चालेल असं म्हणा. बोला पटकन सांगेन मी, फार आपला वेळ घेणार नाही. प्रियोरिटी द्या प्रत्येक गोष्टीला आणि छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं सोडून द्या. काय झालं ना, इतके सेवक आजारी पडलेत ना, लोकांना काही घेणं देणं नाही. पास्टर लोकांचं मी प्रेमाने तुमच्याशी खरं बोलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. घेणं देणं नाही म्हणजे काय ना, की लोकांना हे पाळक लोक जे बसलेत पास्टर, त्यांना वाटतं मशीन आहे, मशीन, माणूस नाही. त्यांना एवढं दबवून टाकतील, विचार केला जात नाही. त्यांना एवढा त्रास होतो. त्यांना पण परिवार आहे, त्यांच्या पण अडचणी, त्यांच्याकडे पण बरेचसे प्रॉब्लेम असतात. ते सगळं करून त्यांना मंडळी सांभाळायची, मंडळीची जबाबदारी, त्यांची काळजी घ्यायची. एवढं टेन्शन असतं पालक साहेबाला. नको नको ते लोक त्यांना टेन्शन देत राहतात, नको नको त्या गोष्टींचं. आणि ते सगळं घेऊन चालताना त्यांना एवढं बर्डन वाटतं आणि मन मोकळं करू शकत नाही. कारण जर पाळक मंडळी समोर रडला आणि आज मी म्हटलो काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत, मला गाडी खर्च, मला आता पुढं तिकडं जायचंय, मी काय करू, मला समजत नाही. अरे बापरे, माझं डोकं दुखायला लागलं. एखाद्याचं डोकं दुखत असेल मागून म्हणून अरे माझं डोकं दुखतंय म्हणून प्रार्थनेला आलो होतो. याला याच बरं करता येत नाही, माझं काय व्हायचं? तो उठून सरळ बाहेर निघून जाईल. आम्हाला मन मोकळं करता येत नाही पाळक लोकांना. मंडळीची जबाबदारी आहे की त्यांनी पाळकाची काळजी घेतली पाहिजे, त्यांना जीव लावला पाहिजे, त्यांच्या काय गरज आहेत ते समजून घेतल्या पाहिजेत, त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे. ही मंडळीची जबाबदारी आहे. आणि पाळकांनी ही शिकवायचं, मंडळीला ऑनर करायला शिकवायचं. आपल्या लेकरांना कसं सांगतो, ए बाप आहे तुझा, अरे काय बोलतो, लहानपणी बोलता, ए पप्पा आला पप्पा, त्याला अरे वा माझं बाळ बोलतोय. थोडा मोठा होते, एक फटका दे ना, नीट आवाजावर घाल, बाप आहे तुझा मी, हा असं नाही चालणार, हो की नाही? 4 लोकात मुलगा काही बोलतो आईला, आई ऐकून घेईल का? तू घरी चल, फक्त तू घरी चल, मग तुझा कार्यक्रम करते, घरी चल तू फक्त. नाही ते ह्या काकाला मावशीला जाऊ दे बाहेर, मग बघते तुला. सोडतो का आपण लेकरांना? जसं आम्ही आमच्या लेकरांना वळण लावतो, मंडळी ते लोक आमचे लेकरच आहेत ना, आम्ही पण त्यांना, पाळकांनी त्यांना वळण लावलं पाहिजे, त्यांना शिस्त लावली पाहिजे. ही जबाबदारी. 3 गोष्टी आहेत महत्वाच्या जिथं चांगले चांगले लोक पडतात. पहिली गोष्ट गर्व, दुसरी गोष्ट पैसा आणि तिसरी गोष्ट व्याभिचार. आज जिथं तुम्ही असं ऐकलं की काय गर्दी व्हायची तिथं प्रार्थनेला, बापरे पाय ठेवायला जागा नव्हती, आता खूप पाय ठेवायला जागा आहे. समजून घ्या मला काय म्हणायचं. पूर्वी असे दिवस होते काय अभिषेक होता, आता ते एकदम शेक झाले, मिल्क शेक देतात रोज, शेक झाले अजून गेलं ते स्वतः, कोणीच येत नाही तिकडं. ह्या 3 गोष्टीपैकी कुठेतरी गडबड झाली. आमची मंडळी टिकण्यासाठी हे 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचं. गर्व, दुसरी गोष्ट पैसा आणि तिसरी गोष्ट व्याभिचार. गर्व, नीतिसूत्रे 16:18 मध्ये बायबल सांगतं, गर्व झाला की नाश ठेवले ना, मनाचा ताठा अधपातामुचे मूळ होय. गर्व झाला की नाश होतो. मंडळांचा नाश का होतो? गर्वामुळे. कशामुळे नाश होतो? गर्वामुळे. पतन का होतंय? गर्वामुळे. ज्या ठिकाणी मंडळीमध्ये एखादा व्यक्ती देवापेक्षा स्वतःला उंच करत असेल, देवाला कसं पाहावे? मंडळी ख्रिस्ताची, चर्च देवाचं आहे, त्याला कसं आवडेल की आम्ही प्रभू येशूच्या नावापेक्षा स्वतःला गौरव घ्यावा? देवाला नाही आवडणार. नीतिसूत्रे 18 अध्याय 12 वचन, नीतिसूत्रे 18:12, नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. आधी मान्यता नाही, आमच्याकडे आधी उलट आहे. प्रभू आम्हाला आधी मान्यता दे, प्रभू म्हणतो नाही, आधी नम्रता मग मान्यता. हा देवाचा सिक्वेन्स आहे, प्राधान्य.
नम्रतेला आहे. आज आम्ही लीन आणि नम्र होण्याची गरज आहे. आज जर आपल्या औरंगाबादच्या सगळ्या पास्टर्सला एकत्र करायचं असेल, सोपी, एकदम सोपी गोष्ट आहे. एक दिवस सगळ्यांना बोलवा, सगळ्यांचे पाय धुवून काढा, संपला विषय. सगळ्यांचे पाय धुवा. काय होतं त्याच्यामध्ये? आज मी मुंबईवरून पाहिलेला पास्टर आहे, मी खूप मोठा पास्टर आहे, मी इकडे जातो, मी तिकडे जातो, मी असं करून आलो डायरेक्ट बिशप साहेबांचे पाय धुतले, विषय संपला. मी हे दाखवलं की ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे देवाचे संतगण बसलेत, गेलो त्यांचे पाय धुतले. काय मी दाखवलं त्याच्यातून? मी ख्रिस्ताची प्रीती दाखवली. मी काय मोठा नाही बाबा तुमच्यापेक्षा, मी लहान आहे, मी स्वतःला लीन करतो, मी स्वतःला शून्य करतो. झालं. तुमच्या नम्रतेने, तुमच्या प्रीतीने तुमची वाढ उन्नती होणार. आज जर देवाच्या सेवकांमध्ये ऐक्य आपल्याला तयार करायचंय, आम्ही दुसऱ्याशी बोलताना खूप नम्रपणे बोललं पाहिजे. आज एखादा तरुण पाळक असेल 20 वर्षाचा, त्याला म्हणाले हाफ तिकीट, तुझ्यापेक्षा डबल एक्सपिरियन्स आहे मला. अरे काय रे, जा रे तिकडं, ओढ रे तिकडं. मी चॅलेंज देऊन सांगतो, ते 20 वर्षाचं लेकरू अशी मिनिस्ट्री करेल ना, एक दिवस तुला त्याच्या मागं पळावं लागेल. ऐकताच तुम्ही? हे सत्य आहे, घडलंय, आम्ही डोळ्यांनी पाहिलं. तो तरुण आहे, पाळक आहे, त्याला पण आवजावं घालून या पाळायचं. त्याला पण वाटलं पाहिजे, अरे एवढं सिनियर मॅन ऑफ गॉड आपल्याला नम्रपणे बोलतो, तो पण तुमच्याशी प्रेमाने मागेल. की कधीच कोणासमोर स्वतःला मोठं दाखवायचं नाही. हालेलुया. गर्व नको. इतकं नम्रपणे आम्ही सेवा करायची की त्यातून ख्रिस्ताचा गौरव होईल. एकदम नम्र. जो आमच्याशी तिरसटपणे वागतो, असे काही लोक आहेत. तुम्ही सरळ बोला, प्रेज द लॉर्ड पास्टर, कसे काय, बरे आहात का? तो समोरून म्हणतो, मला काय वाद उठलाय, आम्ही काय मरायला लागलो का? काय झालं आम्हाला? आम्ही एकदम ओके, तुम्ही कसे ते सांगा. काही लोक सरळ शब्दाचा वाकडा अर्थ काढतात. मग ज्यावेळेस तुम्हाला कळतं की यांचं बोलणं असं आहे, त्यावेळेस तुम्ही एकदम नम्रपणे त्यांच्याशी बोला. कदाचित त्यांना ते समजलं नाही समोरच्याशी कसं वागायचं, पण जर तुम्हाला कळालंय तर तुम्ही नम्रपणा घेणं गरजेचं आहे. मग सगळ्या आपल्या पास्टर्स मध्ये युनिटी तयार होईल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाकडे मी हीच प्रार्थना करत आहे की या महाराष्ट्रातून असे सेवक आणि सेविका उभे करा की जे अख्ख्या जगाची उलथापालथ करतील. 1 पेत्र 5:5 मध्ये सांगितलं, 1 पेत्र 5:5, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा, तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी. कशासाठी? सेवा करण्यासाठी. एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कबरबंद बांधा आणि देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि दीनांवर कृपा करतो. हालेलुया. खूप महत्वाचं आहे. आमची प्रियोरिटी नम्रपणा आहे, गर्व आमच्यात नको. पहिली गोष्ट, जो सेवक नम्र आहे त्याने लिहून घ्या आज कोऱ्या कागदावरती, तुमची उन्नती कोणाच्या बापाला थांबवता येणार नाही, तुमची वाढ कशाने थांबणार नाही. लीनतेने, नम्रतेने. कितीतरी वेळा असा तुमच्यावर प्रसंग आहे, तुम्ही असे कुठेतरी बसलेले असाल, मागं कोपऱ्यात, तिकडे समोर स्टेजवर उभा असलेला जो दास संदेश सांगतोय, तुम्हाला 4 गोष्टी त्याच्यापेक्षा जास्त माहीत असतील, पण तुम्ही नम्रपणे शांत बसून ऐकलं ना, तर त्याच्यात तुम्ही किती सामर्थ्यवान देवाचे सेवक आहेत हे तुम्हाला स्वतःला समजू दे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ही नम्रता, हा जिव्हाळा, हे प्रेम आमच्यात तयार होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पैसा. दुसरी गोष्ट पैसा. छान रे, फार महत्वाचा विषय आहे पैसा. हग्गय 2 अध्याय 6 ते 9 वचनात परमेश्वर म्हणतो, हग्गय 2, 6 ते 9 मध्ये प्रभूने सांगितलंय, रुपये माझे आहे, म्हणजे चांदी मेरा है, प्रभू कहता है. चांदी वो तेरा नहीं, वो मेरा है, प्रभू कहता है. हालेलुया. रुपये माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जे काही जगात मूल्यवान आहे, सोनं चांदी काही असो, ते परमेश्वराचे. रुपये माझे आहे, सोने माझे आहे. आता काय झालं की जगात जेवढं सोनं आहे लोकांनी शोधून उकरून काढलंय.
आणि पैसे देऊन देऊन विकत घेतले. पण ज्यावेळेस खरा मालक येईल, मूळ हक्क दाखवायला, ये तो सब मेरा है, निकाल भाई सब. हालेलुया. रुपये माझे आहे, सोने माझे आहे. सगळा पैसा देवाचा आहे. सगळं काही, सोनं, रुपये, चांदी, सगळं परमेश्वराचं. ह्या शेवटच्या दिवसात देव एक गोष्ट करेल. एजरा पहिला अध्याय 6 ते 7 वचन, वेळेअभावी फक्त रेफरन्स सांगेन. आणि एजरा पहिला अध्याय 6-7, 6वा अध्याय 8 ते 10, 7वा अध्याय 21 ते 24. ही वचनं ना नंतर घरी सावकाश शांत चित्ताने जाऊन वाचा. जेव्हा हे इस्रायल लोक 70 वर्ष बाबेलच्या लोकांच्या गुलामगिरीत होते, नबुकदनेस्सरने आक्रमण केलं ना तेव्हा, मंदिर पाडलं नाही, ते सगळ्या गोष्टी 70 वर्षांनी ज्यावेळेस ते परत रिलीज झाले तिथून आणि परत आपल्या वचनदत्त देशात इस्रायलमध्ये ज्यावेळेस ते आले, तिथं मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी पैसा कुठून आला? बाबेलची संपत्ती या ठिकाणी इस्रायलमध्ये आलेली आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. बाबेलची संपत्ती देवाच्या लोकांना मिळाली. त्यांच्या आधीची पात्र लुटून नेली होती, ती पात्र पण परत आली आणि बाबेलची संपत्ती देवाचं मंदिर बांधण्यासाठी आली. आता तुम्ही मला काय नुसतं बाबेलची संपत्ती, मला हे सांगायचंय, विधर्म्यांचं धन देवाच्या सेवेला लागणार आहे. मी काय म्हटलं ऐका, जगात जी संपत्ती पडलेली आहे ती देवाच्या राज्याकडे येणार आहे. जे लोक येशूला ओळखत नाहीत ते म्हणतील की आम्ही तुम्हाला चर्च बांधून देतो. हालेलुया. जे लोक चर्चचा विरोध करत होते ते उभे राहतील आणि म्हणतील आमच्याकडून एवढे करोडो रुपये तुम्ही दान घ्या, पण जिवंत देवासाठी तुम्ही मंदिर बांधा. हे दिवस, या दिवसांमध्ये तुम्ही पाहणार आहात, या महान गोष्टी या दिवसात पाहणार आहात. इस्रायल लोकांनी 400 वर्ष गुलामगिरी पत्करली आणि त्या गुलामगिरीमध्ये नुसतं काम, गुलामगिरी म्हणजे फार वेगळा काम गोष्ट आहे. नोकर चाकर ही एक वेगळी संकल्पना आहे, गुलाम एक वेगळी संकल्पना आहे. नोकर त्याला पगार मिळतो, गुलामाला पगार मिळत नाही. गुलामाने फक्त राबत राहायचं आणि जगत राहायचं, मरण येईल तेव्हा मरून जायचं, संपला विषय. त्याला काहीच मिळणार नाही, ना जिंदगी के साथ ना मरने के बाद, त्याला काही मिळणार नाही. त्याला फक्त गुलामगिरीत आपलं जीवन घालवायचं. असे गुलाम हे सगळे इस्रायलचे लोक दास्यामध्ये होते. परमेश्वराने त्यांच्यासाठी अशी कृपा केली. निर्गम 12वा अध्याय 35 आणि 36 वचन आपण पटकन वाचूया. निर्गम 12वा अध्याय 35 आणि 36. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे, प्रावरणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटले. आमेन. एवढे दिवस पगार नव्हता, बोनस नव्हता, क्रिसमसला नवीन कपडे नव्हते, कुठलाही सेलिब्रेशन नव्हतं, कुठल्याही प्रकारची सुवार्ता फेरी नव्हती, कुठल्याही प्रकारे चांगलं काही त्यांना आर्थिक रीतीनं कुठलाही आशीर्वाद नव्हता. गुलामगिरीमध्ये जगायचं एवढंच काम होतं. पण ज्या दिवशी ते तिथून बाहेर निघाले त्यांनी सगळ्या मिस्री लोकांना लुटले असं बायबल मध्ये लिहिलंय. जे ते मागायचे परमेश्वर बरोबर समोरच्याच्या अंतःकरणात काम करायचं. एखाद्याच्या घरामध्ये धुणी भांडी करणारी एखादी बहीण असेल यहुद्यांची, ती जाऊन म्हणायची, येऊ का मालकीन, चालले मी, आम्हाला सोडले आता पारुणी, चालले. झालीस का बाई, ये समोर. मी काय म्हणते, ते जाता जाता थोडं मला काही दिलं असतं तर बरं झालं. काय पाहिजे तुमचं ते कानातले खूप सुंदर आहे, पाहिजे का तुला, घे काढून घे. नेकलेस किती छान आहे तुमचा, पाहिजे का तुला, घे. बांगड्या किती छान आहेत, पाहिजे का तुला, घे. असं करून करून तिजोरीत काय आहे का, हो आहे ना, बघायचं तुला, अरे बापरे किती छान आहे, घे. सगळी तिजोरी खाली करून त्यांनी देऊन टाकली. देवाचा दास यांना त्याने भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. तुमच्या सेवेतल्या गरजा परमेश्वर या प्रकारे पूर्ण करणार आहे. तुमच्या अनपेक्षित रीतीनं धन संपत्ती परमेश्वर तुमच्याकडे पाठवत आहे. तुम्ही मागाल आणि त्यापेक्षा अधिकच पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. तुम्ही मेलेल्या देवासाठी नाही, जिवंत देवासाठी तुम्ही उभे आहात, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी. परमेश्वर एवढा पैसा तुम्हाला द्यायला तयार आहे.
ईडी वाले तुमच्या दारात चक्रा मारतील, एवढं कुठून आला तुझ्याकडं, मेरे प्रभू ने दिया. हालेलुया. त्यांना चक्रा मारू द्या, नाही तर त्यांना चक्रा येऊ द्या, तुम्ही काळजी करायची नाही. हालेलुया. परमेश्वर एवढे आशीर्वाद तुम्हाला द्यायला तयार आहे. औरंगाबादची सगळ्यात महागडी गाडी असेल, जी कुणीच घेतली नसेल, ती पाळक लोकांनी चालवली पाहिजे. हालेलुया. एवढे महागडे कपडे कुणीच कधी घातले नसतील, ते देवाच्या सेवक आणि सेविकेच्या अंगात दिसले पाहिजे. हालेलुया. आता तुम्ही म्हणाल काय दिखावा आहे, आम्ही तर पवित्र देवाचे पवित्र लोक फाटके तुटके कपडे घालणारे बस झाला. आता ख्रिस्त वधस्तंभावर वस्त्र झाला. यरूशलेमेत प्रवेश करत असताना गाढवीच्या शिंगरावर प्रभू का बसला? त्याचं ते वाहन होतं. आमच्यासाठी मर्सिडीज बेंज आली पाहिजे. हालेलुया. आमच्यासाठी उत्तम गोष्टी आल्या पाहिजेत. देवाच्या गौरवासाठी, जो देवाचं कार्य करतो त्याच्यासाठी मंडळीनं लक्ष दिलं पाहिजे. आमेन. मंडळीत बऱ्याच वेळा देण्याविषयी आम्ही शिकवत नाही, आणि शिकवत असताना पण घाबरत शिकवतो. बघा तुमच्या अडचणी असल्या तर, नसतील तर देवाला दान द्या. दासवा त्या विधवेची काय अडचण नव्हती, 2च टोल्या होत्या. आज आपल्या लोकांना 2 टोले टाकले पाहिजे. अरे तिच्याकडे 2च टोल्या आहेत, दोन्हीच्या दोन्ही ती टाकून दिल्या. काय राहिलं का तिच्याकडं? देवाच्या भांडारात तिच्या देण्याद्वारे फार मोठं देवाचं गौरव झालं. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आर्थिक गोष्टीत सेवक का पडतात, काय कारण आहेत त्याची, ही प्रियोरिटी काय आहे आपली, हे आपण समजून घेतो. आधी सांगितलं परमेश्वर खूप द्यायला तयार आहे, पण तरी खूप पाळक वर्ग आर्थिक रीतीनं मागासलेले. काय त्यांच्या अडचणी असतात, खूप वेळा जास्त वेळा अडचणी असतात. त्या काय, आम्ही त्याच्यावर काय तोडगा काढला पाहिजे? काय पाळक लोक चर्च करून पैसे घेऊ शकतात का? फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. काय ते दान दशमोश घेऊ शकतात का? फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. लोक चर्च मधले आणि स्पेशल कमिटी पास्टरवरती असे तयारीत असतात, एवढेच पैसे घ्यायचे, असंच करायचं तसंच. आता वचनातून बघूया आपण. प्रेस आज सगळा हंटरच बाहेर काढलाय. प्रभूची स्थिती असो. 1 कोरिंथ 9 अध्याय 14 वचन. 1 कोरिंथ चॅप्टर 9 वर्स 14. त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. ही वचन मी घरून स्वतः लिहून आणले नाही, तुमच्या माझ्या बायबल मध्ये आहेत. जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर काय करावं? उपजीविका. हे जे पास्टर्स आहेत, पाळक वर्ग आहेत, त्यांना पण परिवार आहेत. जसं तुम्हाला देवाने तोंड दिले खाण्यासाठी, त्यांना पण तोंड आहे हे लक्षात ठेवायचं. त्यांना पण घर आहे, त्यांना पण मुलं बाळ आहेत, त्यांना पण परिवार आहेत, त्यांना पण गरजा आहेत. आणि सेवकाची उपजीविका त्याच्या सेवेच्या आधारावरती चालू राहावी. पौलावर किती संकट होते, हे पण एक संकट होतं. मंडळ्या त्याला मदत करायची, त्याचा खूप सुंदर अभ्यास आहे, पण थोडक्यात सांगेल. खूप मंडळ्या मदत करायचे, पण ज्यावेळेस लोक मदत करत नव्हते, पौल जाऊन काय करायचा? राहुट्याचा मंडप बांधायचा बिझनेस होता, सोप्या भाषेत. तिथून पैसे मिळवायचं, परत सेवा करायचं. पण मी काय म्हणतो, तुमच्या पाळकाला तुम्ही मंडप बांधायला पाठवूच नका ना. त्याचं काम सेवा करणे, त्याला सेवेतच रुजू राहू द्या. जबाबदारी मंडळीची आहे. आमेन. 1 कोरिंथ 9 अध्याय 13 वचन. 1 कोरिंथियन्स 9:13. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हा अधिकार आहे देवाच्या सेवकांचा. त्यांची उपजीविका दान दशमांश याच्यावरती चालावी, ही परमेश्वराची योजना आहे. आपल्या मंडळीचे जे पाळक आहेत, रेग्युलर त्यांना दर महिन्याला मंडळीकडून सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांच्याकडून काढून घेऊ नका. आणि म्हणून आमच्या मंडळीत आम्ही हे शिक्षण देणं गरजेचं आहे. जर त्यांची गरजच पूर्ण झाली नाही, आज त्यांचा महिन्याचा खर्च समजा फॉर एक्झाम्पल 20,000 रुपये त्यांना महिन्याला लागतात. त्याचं घर, किराणा, लेकराची फी, सगळं त्यांचं काय लाईट बिल, हे ते सगळ्या गोष्टी 20,000 घर चालतं. आणि मग जर मंडळीने लक्ष दिलं नाही पाळकांकडं, मंडळीने देवाचा दशमांश सोडत राहिले, कोणी देवाला दान देत नाही, दशमांश देत नाही, मंडळीचं दान जमा झालं,
5,000 रुपये. सेवकाचं घर कसं चालणार आहे, मंडळीचा खर्च कसा चालणार आहे, इथं पण भरपूर गरजा आहेत, त्या कशा पूर्ण होणार आहेत, मंडळीत कुणी असिस्टंट पास्टर नेमले त्यांचे पगार कसे जाणार आहेत, कुणाला कशी मदत करता येणार, शक्यच होणार नाही. मग काय करायचं, जे मंडळीतले लोक आहेत त्यांनी शिकलं पाहिजे दान आणि दशमांश देण्यासाठी. आणि ते कशासाठी, मंडळीच्या स्वतःच्या आशीर्वादासाठी आहे. आमेन. पहिले तिमोथी 5:17-18 वचन. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. कारण शास्त्र म्हणते बैल मळणी करत असताना त्याला मुसके बांधू नको. बैल मळणी करत असताना त्याला मुसके बांधू नकोस आणि काम करायला आपली मजुरी मिळणे योग्य आहे. किती महान परमेश्वर आहे आपण. शास्त्रलेख आहे. बैल जर शेतात मळणी करतोय म्हणजे तो बैल राबला जातोय. बैल मळणी करता करता त्याच्या पुढं कधी कधी कणसं पडू शकतात, काय असू शकतं, चालता चालता मळणी करता करता तो खाऊ शकतो, शक्य. बायबल सांगतं की त्याला मुसके बांधू नको, तोंड बांधू नको, मास्क लावू नको त्या बैलाला. म्हणजे लोकांना वाटतं देवाचं बैलावरती जास्त प्रेम आहे पास्टरपेक्षा. जे मुसके देवाने काढले, मंडळीने पास्टरला मुसके बांधले. पाळक साहेब हा हिशोब द्या, पाळक साहेब तो हिशोब द्या. तुमच्या बापाला तुम्ही हिशोब मागता का तुमच्या घरात जाऊन? डॅडी किती पगार आणला, किती उडवला, किती ठेवला, काय केला? बाप म्हणाल मी कमवलं, चल नेक ऐकून घेईल बाप तुमचा. आवाज खोल गेला तुमचा, प्रभू तुम्हाला सहाय्य करू. जो पास्टरचा हक्क आहे तो पास्टरला मिळालाच पाहिजे. मंडळीची जबाबदारी. तुम्ही पास्टरला कमीत कमी, प्रत्येक मंडळीने कमीत कमी मिनिमम छोटी अमाऊंट 50,000 रुपये दर महिन्याला एका पाळकाला पगार दिलाच पाहिजे. मी म्हणतो की ज्या बेस्ट सवलती असतील त्या पास्टर लोकांना दिल्या पाहिजे. आणि जे असे सिनियर लोक आहेत त्यांना 5-5 लाख रुपये पगार दिला पाहिजे. हालेलुया. कमीत कमी त्याला म्हणजे लिमिट आहे, पण तिथून पुढे तुम्हाला काय द्यायचं ते द्या. हालेलुया. असं देणारे लोक मंडळीत उभे राहिले पाहिजे. आणि काय लोक एवढे, काय शब्द वापरू, बदमाश शब्द बरोबर आहे, असे बदमाश आहे. पास्टरनी नवीन गाडी घेतली, दशमांश बंद, घरा खूप यायला लागलाय. रेमंडचा नवीन सूट घेतला, अरे बापरे हा तर भरपूर पुढे झालाय, दशमांश बंद, दान बंद. कमिटमेंट करतात लोक, मी तुझ्यासाठी असं करीन, तुमच्यासाठी तसं करीन, मी तुमच्यासाठी असं करीन, मला जॉब तर लागू द्या पास्टर. लोक दशमांश देतात, मी 50% देवाला देणार आहे, त्याचे 50 तो तिकडच गायब, परत भेटणार नाही. पाळक लोकांनी अनुभव आहे. आणि ज्या ज्या वेळेस ही खोटी आश्वासनं दिली जातात, मनुष्य स्वतःवरती शाप ओढावून घेतो. खोटी आश्वासन नाही दिली. आणि आमची जबाबदारी की आमचं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. हालेलुया. आमच्या मंडळीची स्ट्रेंथ वाढली पाहिजे. तर आज सेवकांना अटकाव करू नका कुठल्याच प्रकारे. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजे. सेवक कधीच गरजेत राहता कामा नये. मंडळीची जबाबदारी. आणि म्हणून आपल्या आपल्या मंडळांमध्ये आपण हे शिक्षण देणे गरजेचं. ही आमची प्रायोरिटी आहे. आम्ही गर्व करायचा नाही आणि आम्ही पैशांची चिंता करायची नाही. परमेश्वराची योजना आहे. पैसे परमेश्वर आमच्यासाठी नक्कीच सेवेकरता पाठवणार, सगळ्या गरजांसाठी पाठवणार. तिसरी शेवटची गोष्ट व्याभिचार. मत्ते 5वा अध्याय 27-28 वचन. व्याभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते. जुन्या काळात सांगितलं ना, व्याभिचार करू नको, 7वी आज्ञा. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्याभिचार केला जाय. एखाद्याने फक्त मनात आणलं तरी तो व्यक्ती व्याभिचारी झालाय. मनात पाप जरी आलं तर ते पाप घडलेलं आहे, नवीन करा असं येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना आमचं कॅरेक्टर हे फार महत्वाचं आहे. आज आम्हाला वाटतं की मी प्रीच करतोय, माझे 2 डोळे सगळ्यांना पाहत आहेत, पण जे शेकडो लोक तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये तुमच्याशी जुडलेले आहेत, शेकडो हजारो जेही लोक तुमच्या मिनिस्ट्रीत जुडले, एवढ्या लोकांचे डोळे तुम्हाला पाहत आहेत. त्यांच्यापासून तुम्ही कधीच लपू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांना आमचं कॅरेक्टर हे आम्ही खूप जपलं पाहिजे. आज आमचं कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे.
आमची जी जीवनाची जी रीत आहे वागण्याची ती पक्की असली पाहिजे. पहिले तिमोथी 3 अध्याय 7 वचन, 1 तिमोथी चॅप्टर 3 वर्स 7. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनी चांगली साक्ष दिलेली असावी. आमची साक्ष कधी कलंकित होता कामा नये. ही आमची प्रायोरिटी, ही महत्वाची गोष्ट आहे जी आम्ही सांभाळून धरली पाहिजे. आज आमच्या जीवनावरती कुठल्याही प्रकारचं सैतानी शस्त्र चालता कामा नये. शरीर कमजोर आहे, कमकुवत आहे, पण आत्मा प्रबळ आहे. त्या आत्म्याने आम्हाला चालायचंय. शरीर मातीतून आलंय आणि ते शरीर नेहमी मातीकडेच ओढलं जाणार. सैतान हाच प्रयत्न करणार, माती आहेस तू मातीतच जाणार, माती आहेस तू मातीतच जाणार. पण त्याला हे सांगायचं, हे शरीर मातीत जाऊ देणार नाही परमेश्वर. रॅप्चरच्या वेळेस येशू येईल, हे शरीर बदललं जाईल, मी मातीत जाणार नाही, मी स्वर्गात जाणार आहे. हालेलुया. आमचा असा विश्वास आणि दृढ रीतीनं आम्ही देवाचं खरं काम केलं पाहिजे. आज या 3 गोष्टी, गर्व, पैसा आणि व्यभिचार, या 3 गोष्टीत आम्ही सावध असण्याची गरज आहे. आमची प्रायोरिटी काय, आमच्या मंडळीत अतिशय तातडीच्या गोष्टी कोणत्या आहेत याच्याकडे आम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. आमच्या मंडळीत एक शिस्त असली पाहिजे. मंडळीचा वेळ, मंडळीचं कामकाज, मंडळी कशी वाढत आहे यांच्याकडे आपण फार मनापासून लक्ष देणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की जय. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन देवा, आज सकाळच्या या बायबल स्टडीमध्ये सेवक आणि सेविका, तुझे दास दासी यांनी कुठल्या गोष्टीला अधिक प्राधान्य द्यावं या वचनांकडे लक्ष आम्ही दिलं. आणि नक्कीच प्रभू अनेक गोष्टी तू आमच्या लक्षात आणून दिल्यास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतोय. प्रभू अशी दया आणि अशी कृपा कर प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताच्या आड या तुझ्या सर्व दासदासींना, सगळं पास्टर्स आणि लीडर्स यांना तू घे. आणि प्रभू तुझ्या अनुग्रहाद्वारे मोठं संजीवन संपूर्ण औरंगाबाद मध्ये येऊ दे. गर्व नको, नम्रपणा दे. पैशाचा लोभ नको, स्वर्गीय संपत्ती दे. प्रार्थना करतो स्वर्गीय बापा, व्याभिचार नको, पण जसा तू पवित्र आहेस तसं आम्हा प्रत्येकाला तू येईपर्यंत पवित्रतेत तू राख. प्रभू ज्या गोष्टींना आम्ही आज नंतर प्राधान्य द्यावं त्या गोष्टींकडे आमचं लक्ष केंद्रित केलं जाऊ दे. आणि प्रभू तू येईपर्यंत आम्ही स्वतःला आणि मंडळीला तयार करावं यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझा अद्भुत आणि महान गौरव ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू त्याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून विनंती आहे. आमेन.